श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर मुलीला होत्या सुट्ट्या 4-5 दिवसाच्या, तर 1.5 दिवसाच्या गणपती विसर्जन करून आम्ही निघालो आहोत गावी. तर आम्ही आज माळशेज घाटानेच जाणार आहोत. तर इथे बघू शकतो किती छान क्लायमेट आहे. धुकंच धुकं आहे. मस्तपैकी झरे वाहत आहेत. निसर्गरम्य परिसर आहे. हिरवंगार असं आणि खूपच छान. मन अगदी ना प्रफुल्लित होऊन गेलं होतं, की म्हणजे सगळा थकवा, ताण असा कामाचा सगळा दूर झाला होता आणि ह्यांनी तर मस्त गंमतच केली. मस्त यांना खाऊ पिऊ घातल्यानंतर आम्ही निघालो आहोत पुढच्या प्रवासाला. गावी पोहोचलो आणि त्यात तर काय मामाचं हॉटेल लागलं. त्यात भेळ आणि मस्तपैकी मिसळ असा हा गावचा बेत ठरलेला असतो. त्यानंतर पोहोचलो आम्ही घरी. घरी पोहोचल्यानंतर आई बाबांना आधी देखील आम्ही गाई आणि वासरांना भेटायला गेलो. त्यांना पण एवढं आम्हाला मस्त वाटत होतं. म्हणजे मला स्पेशली मला प्राणी खूपच जास्त आवडतात, त्याच्यामुळे माझा हा वेगळाच लगाव आहे. मस्तपैकी रात्रीची झोप काढल्यानंतर ही पहाट सकाळ किती छान झालेली आहे. आणि त्यात पण माझं सगळीकडं फेरफटका मारणं चालू होतं आणि खूप दिवसांनी गावी आल्यानंतर खूपच भारी वाटतं. शेतात बघू शकता तुम्ही, जिकडे तिकडे हिरवळ होती. इथे तर थोडंसं वाईट वाटलं, पावसामुळे टोमॅटोचं खूपच जास्त नुकसान झालं होतं, कांद्यांचं पण झालं होतं. पण त्यातल्या त्यात पण पप्पांचा सगळंच निवडणं चालू होतं, तू हे घेऊन जा ते घेऊन जा सगळं. इथे बघू शकता शेतातले छान छान टोमॅटो. आणि ही आईने पण शेतातली मस्तपैकी शेपूची भाजी घेऊन आली होती. म्हणजे तो जो आस्वाद आहे ना गावाकडचा, त्याची काही मजाच वेगळी आहे. घरी नाश्ता करून झाल्यानंतर पोहोचलो आम्ही देवदर्शनाला. मस्तपैकी तळी भंडार घेऊन आम्ही देवदर्शन करण्यासाठी गेलो आहोत. त्यानंतर इथे बघू शकता तळी भंडार झाल्यानंतर ही आहे खंडोबाची मूर्ती, आमच्या गावातली सुप्रसिद्ध आणि नवसाला पावणारा आहे बरं का. त्यानंतर गावात जाऊन मस्तपैकी मिसळीवर ताव मारला आणि त्यात गावी आणि मिसळ हे एक वेगळंच गणित आहे. त्यानंतर परतीचा प्रवास सुरू झाला. शिवनेरी इथे थोडस असं विश्रांती घेऊन महाराजांना नमन करून आम्ही पुढे निघालो होतो. त्यानंतर परत घाटात आलो. घाटात आल्यानंतर आज थोडीशी मज्जा मस्ती केली, काल थांबायला वेळ नव्हता. त्यानंतर मस्त असं मी कढीस बनवलेलं होतं. त्या दादांना ते दुसऱ्या भजी बनवत होते, मी मस्तपैकी कढीस बनवून घेतलं होतं. त्यानंतर गरमागरम भजीचा आस्वाद घेऊन आम्ही परत रिटर्न फिरलो. तर इथे परत धुकं सुरू झालेलं आणि अक्षरशः खूपच छान प्रवास झाला. तुम्ही फ्री असाल तर नक्की भटकंती द्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू गाईज. तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. थँक्यू.